म्हणून अविद्या निमित्ते दृश्य द्रष्टत्व वर्ते, ते मी नेणे आईते ऐसेची असे. अर्थ, म्हणून द्रष्टा आणि दृश्य या दोघांना कारण अविद्या आहे. एकाच चैतन्याला अविद्याकार्य अंतकरणामुळे द्रष्टत्व आहे आणि घटपटादिकांना दृश्यत्व आहे. अर्थात द्रष्टत्व अविद्याकार्य असल्यामुळे ते मी जाणत नाही, कारण मी स्वतः सिद्ध जसा आहे तसाच आहे. आता इथं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी असून देखील सुस्वरूपाकडे म्हणतात ते मी काय जाणत नाही, कारण का माझ्या ठिकाणी ह्यातलं काय झालेलं नाही महाराज. हे ज्ञानोत्तर हे त्यांचा अनुभव सांगायला महाराज. दृश्य द्रष्टा हे दृश्य अविधीमुळे हे दृश्य तुम्हाला मी द्रष्टा झालो, दृश्य अविधीमुळे झालेलं आहे आणि दर्शनमधलं होत आहे. जरी हे होत असलं तरी ही त्रिपुटी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी झालेली नाही, मी हे काय जाणत नाही. कारण का ज्ञान झाल्यानंतर ह्या त्रिपुटीचं काय होतंय महाराज, अत्यंत अभाव. रज्जूचं एकदा ज्ञान झालं ना, सर्पाचा अत्यंत तिथं अभावच होतो महाराज. स्वरूपाच्या ठिकाणी अजातवादात काय झालं नाही हा सिद्धांतच आहे महाराज. पण आता तुम्हा मला वाटायला लागले ना, वाटायला लागले म्हणून आता हे शास्त्र सगळं सांगायची पाळी आली महाराज. अजातवाद तुम्हा मला पटना म्हणून विवर्तवाद सांगायची पाळी आली महाराज. विवर्तवाद म्हणजेच मायेचा किंवा अविद्येचा परिणाम चैतन्याचा विवर्त महाराज. आता मायेचा परिणाम म्हणजे अज्ञानामुळे कळलं नाही वस्तू, वस्तू जशी आहे तशी कळाली नाही, तीच वस्तू विपरीत रूपानं प्रतीतीला नाही, त्यालाच काय म्हटले विवर्तवाद. अविद्येचा परिणाम आणि परिणाम सांगत असताना उपादानाचा समान स्वभाव अन्यथा, आणि इकडे विवर्त सांगत असताना अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा. आता त्या अविद्येमुळे जरी वाटत असलेलं असलं तरी आता विवर्ताचं इथं विशेष रूपाने घ्यायचं, कारण का विवर्त तुम्हाला कळाला की अजातवादावर तुम्ही नांदतात. आता विवर्त म्हणजे स्थाणू पुरुष आहे, स्थाणू आहे तिथं दिसतोय काय झाडाचं खोड. आता मंद अंधकार आहे काय तिथं झाडाचं खोड आहे, पण आपल्याला वाटायला काय कोणतरी पुरुष आहे महाराज. आता पुरुष हा त्या स्थाणूचा विवर्त आहे, पुरुष हा स्थाणूचा काय आहे विवर्त आहे. त्याला का उपादान कारण मंदांध अविद्या यायचा पण लक्षात ठेवायचा. पण आता स्थाणू व्यावहारिक सत्तेतला आहे, स्थाणू हा व्यावहारिक सत्तेतला आहे आणि पुरुष भासलेला प्रातिभाषिक सत्तेतला आहे. तसं परमात्मा काय आहे पारमार्थिक सत्तेतला आहे आणि तुम्हाला जग भासणार सगळं व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक सत्तेतला आहे. आणि म्हणून ते पदार्थ समान सत्ता नसल्यामुळं विषम सत्तेतला पदार्थ अधिष्ठानाला धक्का लावत नाही, म्हणून मी काय नाही याच्या माझ्या ठिकाणी यातलं काय झालेलं होणं शक्य नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कारण का चांगदेव 65 हा एक श्रेष्ठ अधिकाऱ्याला उपदेश केलेला मौली नाही महाराज. चांगदेव हा महाराज उपदेश करायला योग्य होता, कारण का त्याचं अंतकरण कोऱ्या अक्षरी कसोटी उमटे. कोरा कोऱ्याचा अर्थ वेगळा आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे हे दोन दोष नसलेला चांगदेवाकडे जगदंत पाती हे दोन दोषी नव्हते महाराज. त्याचं अंतकरण अगदी शुद्ध होतं महाराज. म्हणजे मलदोषही नव्हता आणि विक्षेप दोषही नव्हता, पण आवरण दोष होता महाराज. आणि आवरण दोष हा पहिलाच आहे महाराज, आणि नेमका आवरण दोषीच घालविणं आपलं कर्तव्य आहे महाराज, लक्षात ठेवायचं. कारण का आवरण दोषामुळं पुढचा विक्षेप तयार झाला, लक्षात ठेवायचं. आवरण दोषामुळं मी सच्चिदानंद स्वरूपानं आहे, सुख हे माझं स्वरूप आहे, मी सत्यरूपानं आहे, चिद्रूपानं मीच आहे आणि आद्वय मी आहे, आणि माझ्या ठिकाणी काय झालेलं नाही असं न कळल्यामुळं हे जगत तुम्हाला त्याच अज्ञानामुळे भासायला लागलं. रज्जूरूपानं न कळल्यामुळं सर्प प्रतीती आली, आणि सर्पाची अज्ञानामुळे प्रतीती आली, न कळल्यामुळे आली. हे न कळल्यामुळे सर्प काय वाटला सत्य वाटलं. अज्ञानानुमग वाचतोय हे न कळल्यामुळं सर्प सत्य वाटला, आणि मग भय कंपारी गोष्टी तर आपल्या ह्याच्यातला येते. हे जग परमात्मा न कळल्यामुळं देहद्वयारी वाटायलेलं
परमात्मा परब्रह्म न कळल्यामुळं जग सत्य वाटायला लागलं आणि जग सत्य वाटून तिथं आपण सुखाची कल्पना केली म्हणून आपण अगोदर हा विक्षेप आणि त्यातनं काहीतरी करायला लागलो त्यातनं निर्माण झालेला त्याला मल दोष. पण मल आणि विक्षेप हे दोन दोष तुम्ही प्रयत्नाने घालवल्या पाहिजे. प्रयत्न म्हणजे निष्काम कर्माने उपासना करून ईश्वर सेवा करून संतांची सेवा करून निष्कामतेनं हे दोन दोष तुम्ही प्रयत्नाने घालवायला पाहिजेत. ते नव्हते त्याच्याकडे महाराज पण आवरण दोष होता महाराज. तर समाधी लागत होती महाराज म्हणजे आत्मा आनंद तो भोगत होता महाराज. चांगदेव हा श्रेष्ठ आहे तुमच्या प्रवृत्ती मार्गातला श्रेष्ठ आहे तो पण त्याला निवृत्ती शिकवायची आहे महाराज. प्रवृत्तीसाठी नाही महाराज. प्रवृत्ती देखील आहे ती निवृत्तीसाठीच आहे कारण का निवृत्ती हाच आपला सिद्धांत आहे महाराज. न झाला प्रपंच आहे परब्रह्म आणि इथं आपल्याला यायचं आहे महाराज. वस्तूच्या ठिकाणी काय झालेलं नाही होणं शक्य नाही. झालं नाही म्हणून एवढ्यावर थांबायचं नाही दादा कारण का आज झालेलं नाही आणि कालांतरानं होईल आपत्ती येते महाराज. आज झालं नाही हो मान्य आहे म्हणतात पण आणि कधीतरी होईल ना. होणं शक्य नाही कारण का सडीक तांदळाला काय अंकुर फुटतो का नाही. तसं विशुद्ध परब्रह्म आहे आणि तिथं व्हायला कोणतरी दुसरं पाहिजे ना. संघ झाल्याशिवाय पुढची क्रिया घडत नाही ना. विकाराला कोणतरी संघ पाहिजे त्याच्या ठिकाणी दुसरं काय झालं होणं शक्य नाही. तोच तो आहे ठीक आहे. तिन्ही अवस्थेत नाही सदा तोच आहे महाराज. जग दिसलं आलं गेलं तरी तो त्याच्याच ठिकाणी काय झालेलं नाही सिद्धांत आहे. मग हे सगळं वाटायला की आपल्याला अज्ञानामुळे त्यालाच भ्रम असं अध्यास भ्रम. आणि शंकराचार्याने त्या काळात आता तो ब्रह्मजिज्ञासा हे सूत्र लिहित असताना मला अध्यासवादाला अत्यंतिक महत्व दिले कारण का एक ब्रह्म सोडून अहम इथं सुरुवात झाली अध्यासाला सुरुवात झाली. अहम मी कोणतरी आहे वाटलं ना सुरुवात झाली बघा तिथनं खाली आला तो आता. मग ते मी आता कुणीकडे लागल मग आता त्या अमका तमका अमक्या याचा तमक्या याचा अमक्या फडाचा तमक्या फडाचा असला महाराज तसला महाराज हबप गुरुवर्य हे सगळं लागलं विशेषण लांब खाली खाली जाते आणि जेवढी विशेषणं लागतील तेवढी माणसं टोप्या घालायला हार घालायलाच तयार असतात महाराज. तेवढा तो खाली जातो अहंकार वाढत जातो महाराज. आणि मगाचा विचार चाललाय आपला अहंकाराबद्दल महाराज आणि तो वाटच बघित बसलेला आहे बाबा. अहंकार निशी घनदाट म्हटले म्हणजे हो रात्र काळ कुठं रात्र आहे महाराज आणि कुठं कुणाचा कसा घात करेल काय सांगता येत नाही. आणि सगळा जो आपला व्यवहार आहे महाराज सगळी परमार्थाची साधना म्हणून जी चालली आहे ती केवळ अहंकार घालवण्यासाठी. तेवढा विरला कनी की तुका म्हणे देव झाला अहंकार गेला झाला नाही आहेच. कोण बद्ध आहे दादा मला नाव सांगा गुरुजी कोण बद्ध आहे नाव सांगा. आपण मुक्त नाही का वाटणं झालंय. मग आता काय करून घ्यायचं इथं महाराज मुक्त करायचं आहे. अहो समजूत बदलायची आहे महाराज. आता तुम्ही मुक्त आहे हो कोण तुम्हाला बद्ध म्हणेल नाव सांगा. काय अधिकार आहे हो. असा महात्मा एखादा काय तुम्ही जरा वाचा तुम्ही जरा काहीतरी करा म्हटलं तर काय महाराज शिकवायला लागला आम्हाला काय करायची गरज आहे. काय करावं आम्ही काय म्हणून करावं काय म्हणून करणं तेवढंच कळा महाराज. अविद्येतले कार्य आहे महाराज. ज्ञान संपादन करणं देखील हे अविद्येतले कार्य आहे. पण जोपर्यंत आपल्याला तिथपर्यंत जात नाही ना तोपर्यंत शास्त्रांना सांगितलेली साधनं करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून अध्यास रूपाने कळणं गरजेचं आहे महाराज. त्यांना अध्यास कळून अध्यास निवृत्त झाल्यानंतर ज्ञाता ज्ञानज्ञेय कर्ता कर्मक्रिया ज्ञाता ध्यानधीय ही जी त्रिपुटी आहे ना ती मला माहिती नाही. माझ्या ठिकाणी त्यात काय झालेलं नाही असा. कारण का चांगदेव हा उत्तम अधिकारी आहे महाराज. पण ज्ञानोबा राय तिथं पुरं पडलेत आमच्यासारखा महाराज गेला असता आपोआप म्हणून त्याच्याकडे काहीतरी उत्तम महाराज फिरवलं असतं त्यांना महाराज असं करून. काय माऊली म्हणायचं नाव सांगा. अरे 1401 मध्ये गेला असता खरंच घालवला असता त्यानं महाराज. लक्षात ठेवा म्हणजे ज्ञानोबा रायांचा केवळ अवतार तेवढ्यासाठी आहे म्हणायला हरकत नाही. कारण का एवढा योगी जर महाराज
अपुरा राहायचं असेल तर मग परमार्थाचं सूत्र काय, एवढं केलं तर लोक अजून थांबना झाल्यात महाराज. एवढं करून देखील लोक किती जागी झाली हो, किती जागी झाली नाव सांगा बरं. योग साधना करू नका म्हणून सांगितले काय, कशासाठी करायची साधना, कुठंपर्यंत करायची याचं महत्व कळलं गरजेचं आहे ना. उपासना नको म्हणून सांगितली काय, तीर्थयात्रा नको म्हणून सांगितली काय, पण कशासाठी करायची हे सूत्रीच बाजूला राहिले महाराज. का करायची बाजूलाच राहिले महाराज. हा तो करत होता म्हणून करायचं, ही परंपरा चालू झाली महाराज. नाही महाराज, म्हणून चांगदेव हा उत्तम अधिकारी होता महाराज. आणि त्याला ज्ञानावर आहेच स्वस्वरूपावर आणण्यासाठी महाराज केवढा प्रयत्न केला महाराज नाव सांगा. जडभिंत चालवावी लागली महाराज, चालविली जडभिंती हल्ली चांगल्याची भ्रांती. भ्रमात होता महाराज, माझ्यासारखा कोण नाही, आम्हाला वाटत नाही म्हणता, वाटू नये असावं महाराज, मोठं असावं, ज्ञान असावं, संपादन करावं, तर अगदी अभ्यास करून तिथं पदर जावावं महाराज, पण वाटू नये. मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप दर्शनी हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा रायाने मोठं कार्य केलं महाराज. आणि त्यानंतर सांगितले हे दिसणारी जी त्रिपुटी आहे ती स्वरूपाच्या ठिकाणी इथं आपल्याला यायचं आहे महाराज. त्रिपुटीत राहू नका. त्रिपुटी ही मिथ्या आहे पण बंधाला कारण आहे. आज जरी वाटत असली तर आपले सत्यत्व बुद्धी जाईना झाली ना. कर्ता कर्मक्रिया, ध्याता ध्यान दे, भोगता भोगे भोग, हे सगळी त्रिपुटी आहे महाराज. प्रमाण प्रमेय प्रमाता हे सगळी त्रिपुटी आहे महाराज. त्याला कारण स्वरूपाचं अविद्या एवढंच कारण आहे आणि तेवढंच निवृत्त करायचं. त्याला कारणासह कार्याची निवृत्ती म्हटले महाराज. चांगदेवाची लय रूप निवृत्ती होती महाराज, म्हणजे जगताचा तो लय करत होता महाराज. अभाव झालेला नव्हता, त्याला तेवढंच सांगितलं महाराज. जगन मिथ्यात्व त्याचा निश्चय करून घेतला. जग सत्य नाही, जगात सत्य आहे तो परमात्मा. कारण का आबा रज्जू नसती तर सर्पाची प्रतीती झालीच नसते. निराधिष्ठान भ्रम होऊच शकत नाही महाराज. आणि भ्रम झाला तरी काय महाराज, तीच वस्तू या रूपानं भ्रमत कालात तरी काय आहे महाराज, तीच वस्तू आहे महाराज. फक्त जशी आहे तशी न कळल्यामुळं विपरीत भाव तयार झाला महाराज. आहे दोरीने वाटायला आहे सर्प महाराज. पण इथं सांगितलंय झालं वाटलं तेव्हा देखील तिथं काय झालेलं नाही. कारण का आद्यस पदार्थाचा अत्यंत अभावच असतो. चिताचा प्रतीती कालापुरती तिकीट स्वतः दिलेली नाही महाराज. होय, म्हणून असत पदार्थाचे दोन गाठले, अनिर्वचनीय आणि तुच्छ रूप. तुच्छ रूप, शशिशृंग, कपुष्प, वंद्यापुत्र, हिथं ही घेतलं, तिथं अनिर्वचनी घेतलेलं नाही. अरे अनिर्वचनी तरी काय मानायचं महाराज, नाही तर नाही तरी त्याला तेवढी तरी काय म्हणून सत्ता द्यायची महाराज. होय, नसलेली सत्ता द्यायची आणि घालवीत बसायचं, अंगाला चिखल लावायचा आणि धुईत बसायचं. कुणी सांगितले तुम्हाला हे? म्हणजे झालेलं नाही असं इथं सिद्धांत धावून दिला आहे महाराज. या सिद्धांतावर नांदणं आपलं कर्तव्य आहे महाराज. आणि त्याच्यासाठी आबांच्यासारखी माणसं आपल्याला भेटल्यात, गुरुजींच्यासारखी माणसं भेटली म्हणजे की मी एक कौतुक करतोय असं नाही. मला परवा दिवशी गुरुजी देखील म्हटले, खरं तुम्ही कौतुक करता माझं. नाही, कौतुक करायचा माझा विषय नाही. वस्तुस्थिती कळली ना की तिथं स्थिर होतो मनुष्य आणि त्याला टर्न मिळतो. बरोबर आहे. तुमच्याकडे एक विशेष रूपाने मिळतं निघतं ना, आमच्याकडे सामान्य रूपाने आहे महाराज, पण तेवढ्यावर भागत नाही महाराज. विशेष रूपाने जिथं जिथं निघल महाराज तेवढी बुद्धीची प्रगती होते महाराज. बुद्धीला सूक्ष्मता येते आणि सूक्ष्माती सूक्ष्म तत्व आहे महाराज. तेवढी बुद्धीची तयारी व्हायला ढोबळ मानानं दादा कार्य होत नाही. नाहीतर झालंय का नाही आपल्याला, झालंय ना, शब्दज्ञान झाले ना आपल्याला, कळलंय हो जगन मिथ्या ब्रह्म सत्य ज्योतिर्मय कळलंय ना. आपण बोलतोय, मला वाटतंय आमची तर 40 वर्षी बोलतच गेली, ऐकत गेली, पण आहे तसंच आहे. का होतंय महाराज, तर सूक्ष्मता यायला पाहिजे महाराज, तेवढी ताकद यायला पाहिजे महाराज. ताकद वाढवायचं आपण करायचं काम महाराज, थांबायचंही नाही महाराज.
परमार्थात थांबायचं नाही महाराज, निराश कधी व्हायचं नाही, प्रयत्न करायचा महाराज, प्रयत्नांगी परमेश्वर आहे महाराज, तिथं प्रयत्न सांगितलाय. असो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा, दृश्य द्रष्टत्व जे आहे आता दृश्य समोरचं आणि मी पाहणारा द्रष्टा मधलं दर्शन, दृश्य आहे, दृष्टत्व जे आहे हे जे आहे ते अविद्येच्या निमित्तानं आहे. हे अविद्येच्या निमित्तानं आहे. अविद्या म्हणजे स्वरूपाला मी कोण आहे कळलेलं नाही, पुन्हा आपण देह म्हणायला लागलो आणि फुडल्याला बी कळलेलं नाही म्हणून त्याला दृश्य आपण म्हणायला लागलो. हे अज्ञानच झाले. स्वभिन्न मानणं हेच अज्ञान. स्वभिन्न झालं की हो हो, ते त्याला कारण अज्ञान लागलं, अविद्या म्हणून. स्वभिन्न का मानलं, हे त्याचं मूळ कारण आहे. म्हणून भेद दिसत असला, आता तुमचा आमचा भेद दिसत असला तरी तो तात्विक नाही. तात्विक म्हणजे सत्य नाही. जरी आता भेद दिसत असला, आता तुम्ही मला दृश्य झाला, मी द्रष्टा झालो, आता तुम्हाला मी आणि तुम्ही कुठं काय वेगळा नाव सांगा. येतच घ्या, बाकीचं काय घेता महाराज. मला तुम्ही दृष्टी झाला, मी द्रष्टा झालो, आता तुम्हाला मी तुम्ही दृष्टा झाला, कुठे वेगळं काय, कल्पना आहे का काय आहे महाराज, नाव सांगा बरं. दृश्य कुठं वेगळा आहे महाराज, तिथं काय केलंय, हे स्थूलाचा देखील तिने संबंध तोडून टाकलेला आहे महाराज, लक्षात ठेवायचं. कारण काय हेला देखील वेगळी लावून दिलेली नाही महाराज, कारण काय वेगळं सिद्धच होत नाही महाराज. कार्यकारणाचा विचार करून महाराज अधिष्ठानाच्या ठिकाणी आद्य पदार्थ तरी अत्यंत अभाव आहेच महाराज, प्रश्नच नाही महाराज. पण दिसत असताना कार्य देखील ते कारणाकडे आणलं आणि कारणरूपानं जाऊन दिले, अधिष्ठान रूपाने जाऊन दिले. व्यवहाराकरता दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी असावी लागते. दृश्य द्रष्टा दर्शन व्यवहारासाठी असावं लागतं, पण ती त्रिपुटी सत्य असावी असं नाही, असे काही नाही. बघा ती त्रिपुटी सत्य असावी असं काहीच नाही महाराज. मिथ्या असून देखील व्यवहार होतो ना. त्रिपुटी सत्यच असावी असं कुठे काय म्हणलंय महाराज, काय नाही. कल्पित असली तरी तसे भागते. आता कल्पित असली तरी तसं व्यवहार होतो, भागते. कल्पित दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी अविद्येमुळे भासते. ही त्रिपुटी जी आहे ना त्या अज्ञानामुळे अविद्येमुळे भासते. ते मी नेणे ते मला आता माहिती नाही, कारण का माझ्या ठिकाणची अविद्या दावणारी त्रिपुटीच नाही. नेणे ते म्हणजे दृश्य द्रष्टा हे तुमच्या दृष्टीने आहे, आमच्या दृष्टीने हे नाहीतच. आता दृश्य द्रष्टा दर्शन तुमच्या दृष्टीने आहे, ज्ञानोबा आहे म्हणतात, आमच्या दृष्टीतनं नाही. आता ते मग चांगदेवा तुला डोळं दाखवून बसायची काय गरज आहे, नाव सांग. दृश्य काय वेगळा आहे का, तू दृष्टा वेगळा आहेस काय, नाही बाबा. आमच्या दृष्टीतनं नाहीच तुम्हाला वाटायला लागले, त्याचं कारण आहे विद्या. लक्षात येते, डोक्यावर चालले. मग आणि चाललं तरी आम्ही आता विषय बदलू शकत नाही. आता सासू जावयाची कथा सांगायचं बंदच केलं झाले ना. आम्हाला त्याची वार्ताही नाही बघा, असा आपला स्वानुभव या ओवीत ज्ञानेश्वर माऊलींनी प्रगट केलेला आहे. एक दृश्य द्रष्टा दर्शनी कुठेतरी आहे अशी वार्ता देखील ज्ञानोबा आहे मानत नाही, आमच्या कानावर देखील नाही. स्वतःचा अनुभव सांगतात महाराज. गुरुजी बोलणं वेगळं आणि अनुभव वेगळा, आणि हा विषय अनुभवाचा आहे महाराज. अनुभवाची बोलायची नाही, अनुभवाची. अनुभवामृत नंतर सांगितलं. होय होय, तेवढ्यासाठी सांगितलं. कारण का सगळं तुम्ही बोलला ज्ञानोबराया, त्यांच्या गुरुंनी सांगितलं निवृत्तीनाथाने. ज्ञानेश्वरी सर्वांच्यासाठी विशेष रूपाने हे केलेस, गाथा केलास, हरिपाठ सामान्यांच्यासाठी करून ठेवलास, आणि काय अभंग झालीत महाराज. चांगदेव 65 विशेष एका अधिकाऱ्यासाठी सांगितली,
हे लोकांचं सांगितलं. तुझं काय नाव सांग. आता इथं थोडा विचार करणं गरजेचं आहे. निवृत्तीनाथांना ज्ञानोबा कोण आहे माहिती नव्हतं काय? एवढा ज्ञानोबा हबप होता काय आमच्यासारखा शब्दात अडकणारा? कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. एवढा ज्ञानोबा मला निवृत्तीनाथांना माहिती नव्हतं. मग काय विचारलं हो? तर तुम्ही आम्ही बोलके शंकर आहो. आता सांगणारे सगळे ज्ञानोबा आहेत नाहीत. अनुभवाला जाता येतं महाराज. ज्ञानोबा होऊ नका तुम्ही, होता येणार नाही. पण अनुभव मात्र प्रत्येकाला घेता येतो. कारण का प्रत्येकाचा आत्मा आत्मरूपानं आहे. मग अनुभवापात्र जावावं. सांगणाऱ्यांनी काय करावं? अनुभवापात्र जावावं. म्हणून ज्ञानोबांच्या मुखातनं अनुभव सांगायला लावला. तू रिकामा राहशील म्हणून. तू म्हणजे तुम्ही आम्ही. बरोबर आहे ना दादा? नाही तर काय, निवृत्तीनाथाने ज्ञानोबा तो शंकरांचा अवतार आहे आणि हा विष्णूचा अवतार आहे महाराज. काय महाराज? पण त्यांना माहिती नव्हतं का? पण तुम्ही मी बोलात राहू नये महाराज अनुभवाला. कारण का हा एवढा एकच विषय आहे, तो अनुभवाचा विषय. स्वतः अनुभव आहे महाराज. स्वतःसिद्ध आहे तो महाराज. स्वरूपाने आपण तेच आहोत महाराज. आणि ते जोपर्यंत आपल्याला तसं होत नाही तोपर्यंत आपण अलीकडे राहतो महाराज. राहू नये म्हणून त्यांच्याकडे वधवून घेतलं महाराज. त्याचे म्हणून असा हा स्वानुभव ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये प्रगट करत आहेत. स्वतःचा अनुभव आता ज्ञानोबा तिथं प्रगट करायला लागला. पुन्हा पुढे सांगल्या का महाराज? त्यांना आपल्या अनुभवावर यावं. आत्मानुभव होता पण ब्रह्मानंद नव्हता त्यांना. आत्मानुभव सामान्य भोगत होता ना. आत्मानुभव भोगत होता महाराज. पण ब्रह्म आणि आत्मा यांचं ऐक्य आहे माहिती नव्हतं. म्हणजे त्याला त्रिपुटी वाटत होती ना. त्रिपुटी सत्य वाटत होती मला. त्रिपुटीच होता तो. त्रिपुटीच होता. आणि म्हणून ज्ञानोबा रायांना चांगल्यावाला आपल्या स्वानुभवावर आणायचं आहे महाराज. आणि त्यांनाच सद्गुरू म्हणायचं. साधकाला स्वतःच्या अनुभवावर नेतात आणि अनुभवाबद्दल जातो त्याला साधक म्हणावं. अनुभवासाठी जो जातो त्याला साधक म्हणावं. असा जोड जमावा गुरु शिष्याचा. आनंदाची डोरी आनंद आनंदाच्या आनंदाचा. चला या म्हणून चांगदेवानेही याच बोधावर असावे. चांगदेवाना देखील होता ना आत्मबोधावर, पण याच बोधावर असावं. आपला अनुभव सांगितला त्यानं. चांगदेवान देखील याच बोधावर असावं. सर्वम खलियुदम ब्रह्म आहे ते सगळं ब्रह्मच आहे. ब्रह्मच आत्मा आहे. कारण का तो जगत सत्यत्वात होता. त्याच्याकडे आवरण हे होतं. प्रत्यक्षात नानात्व येते पण प्रत्यक्षाचा बिघाड होत नाही. प्रत्यक्षात नानात्व येतं पण प्रत्यक्षात नानात्वाचा बिघाड होत नाही. प्रत्यक्ष म्हणजे आपलं स्वरूप आहे. नानात्व दिसतं ना. जरी किती नानात्व दिसालं तरी स्वतः बिघाड होत नाही. ज्ञानी लोकांच्या ज्ञानाच्या दृष्टीने हो हो. आणि प्रत्यक्ष तुमचं स्वरूप आहे ना त्यावर किती दिसून दे महाराज. प्रत्यक्ष आपलं स्वरूप आहे ना. नानात्व किती जरी आलं तरी त्याच्यानं त्या प्रत्यक्षाचा बिघाड होत नाही. प्रत्यक्ष हे दिसणारं प्रत्यक्ष प्रातिभाषिक सत्यता आहे आणि परमात्मा पारमार्थिक सत्यता आहे. त्याच्यामुळे समसत्यत व्यवहार साधक बाधक होतो. प्रत्यक्ष एकच आहे त्याच्यावर अनेक भासले ते अनेकत्व किती मानावे तर एका त्रिपुटी एवढेच मानावे. आता त्याच्यावर अनेकच जर मानलं तरी किती मानावं? एका त्रिपुटी एवढं मानायचं झालं तरी एका त्रिपुटी एवढं मानावं. जग भासताना त्रिपुटीच असते आणि त्याचे प्रकाशन करणारा चौथा जो आहे तो साक्षी असतो. आता जग भासताना त्रिपुटीच भासतं आणि त्याला प्रकाशन करणारा चौथा जो आहे तो साक्षी. त्रिपुटी सोडून वेगळा आहे. नैयायिकाच्या परिभाषेमध्ये आता नैयायिकांच्या परिभाषेत बोलायचे झाले तर अयम घटा हा अयम घटा हे व्यवसाय ज्ञान आहे. त्यांनी व्यवसाय ज्ञान मांडले त्यांनी. आणि अहम घट जानामी हे अणुव्यवसाय ज्ञान. अहम घट मी जाणला हे अणुव्यवसाय ज्ञान मानले त्यांनी.
त्याच्या मतात व्यवसाय ज्ञान जड असल्यामुळे, आता त्यांच्या मतात व्यवसाय ज्ञान जड असल्यामुळे त्यांचे प्रकाशन अणुव्यवसाय ज्ञानाकडून होते. आता त्यांचं प्रकाशन अणुव्यवसाय म्हणजे घटदानामी त्यांच्याकडनं होतं. आणि आपल्या सिद्धांतात आता आपल्या सिद्धांतात काय आहे बघा, व्यवसाय ज्ञान हो. आणि अणुव्यवसाय ज्ञान हे दोन्हीही ज्ञान साक्षीकडूनच प्रकाशित हो, होतात. व्यवसाय आणि अणुव्यवसाय हे दोन्ही ज्ञान साक्षीकडूनच प्रकाशित होतात. म्हणून आपल्या सिद्धांतात सर्वांचं प्रकाशन करणारा कोण आहे? साक्षीच आहे. सर्वांचं प्रकाशन करतो साक्षी, पण त्याचं प्रकाशन दुसरं कोण करू शकत नाही, कारण तो स्वयंप्रकाश. आता घटपटादी हे अंतःकरणवृत्तीद्वारा आपण प्रकाशन करतो, रजू सर्प हे अविद्यावृत्तीद्वारा प्रकाशन करतो, आणि सुषुप्तीत वृत्तीरहित असून देखील त्याचं प्रकाशन होतं. सिद्धार्थ साक्षी स्वयंप्रकाश म्हणून साक्षी स्वयंप्रकाश. दृश्य द्रष्टा दर्शन आता हे दृश्य तीन द्रष्टा दर्शन प्रकाश्य असून हे प्रकाश असून चौथा साक्षी प्रकाशक असतो. तो प्रकाशिक असतो, प्रकाश तिन्हींचं प्रकाशन करणारा. हा, दृश्य द्रष्टा दर्शन हे तीन बाधित आहेत. आता दृश्य द्रष्टा दर्शन तिन्ही काय होतात? बाधित होतात. काय आहे, तुमच्या ठिकाणं अहम एकदा निघून गेलं ना की पुढचं मग निघून जातं, त्यालाही सत्ता राहत नाही. आणि सत्ता न राहिल्यामुळं आता चैतन्य एकच झालं ना. दृश्यद्रष्टा हे निघून दर्शन कोणाचं घेणार? दर्शनला वेगळं राहतच नाही. तेच मी आहे असं होतं ना, वेगळं काय राहतच नाही. त्रिपुटी सिद्धच होत नाही. बोला, तुम्हाला काय बोलायचं झालं बोला. तर हे सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. हा विषय आहे 8वा. हा काय आहे? ही ओबी आहे 8वी. आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगायला लागल्यात, जे आता महाराजांनी सांगितलं की आपलं जे स्वरूप आहे, तसं मगाशी सांगितलं त्यांनी, दोरीचं पहिल्यांदा काय आहे? अज्ञान आहे. त्याला पहिलं अज्ञान. आणि दोरीवर भासलेल्या सापाचं, तो साप आहे हे न कळणं, हे दुसरं अज्ञान सांगितलं. हे लक्षात येते ना? हां. आता ते दृष्टांत झाला. सिद्धांत काय आहे? तर मी आत्मचैतन्य रूप आहे हे आपल्याला माहिती आहे का? माहिती आहे, पण कसं आहे, परोक्ष ज्ञान झाले. पण त्या परोक्ष ज्ञानाला महाराज काय म्हणतात? प्रमा आलेली नाही. लक्षात येते ना? तुम्हाला मला आता ऐकून सगळ्यांना काय झालेलं आहे? ऐकून 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 काय लक्षात आलेलं आहे की मी देह नाही, पण त्या ज्ञानाला प्रमा आलेली नाही. म्हणजे त्याला अनुभूती प्रचिती आलेली नाही. का आलेली नाही? तर त्याला कारण संतांनी सांगितलं, आपल्याजवळ असलेले मल आणि विक्षेप दोष, संशय आणि विपर्यय शंका ज्या आहेत त्या आपल्या गेलेल्या नाहीत. त्या कशा जातील? तर श्रवणानंतर जे मनन आहे त्या मननामध्ये संशय विपर्यय आदी जे दोष आहेत ना बुद्धीमध्ये, ते काय होतात? निघून जातात. आणि साधना करत असताना, निधिध्यासन करत असताना असंभावना विपरीत भावना हे जे आहेत ना, त्या हळूहळू साधक विचारानं त्याचं निरसन करतो. आता हे कुणी करायचं आहे? तर गुरूंनी करायचं नाही. हे कुणी करायचं आहे? आपण करायचं. मग आता आपण असा विचार करायला पाहिजे की आपण हे श्रवण झाल्यानंतर, तेही कसं सांगितलंय श्रवण करायला? तर षडलिंगयुक्त श्रवण करायला सांगितलं. आता षडलिंगयुक्त श्रवण करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, उपक्रम उपसंहार याची एक वाक्यता नाही का, है ना? अभ्यास, अपूर्वता, अर्थवाद, उपपत्ती ह्या सगळ्या लिंगांनी सुशोभित असलेलं श्रवण गुरुमुखातनं ज्यांचं झालं, आणि संशय विपरीत भावना असंभावना आणि आवरण दोषामध्ये असत्वापादक
आणि आभानापादक असे 2 आवरण ज्यानं दूर केले. बर, हे नुसत्या बोलण्याच्या स्तरावर आहे का? अनुभवाच्या स्तरावर. आता ह्याच्यासाठी साधन काय सांगितलं तर श्रवण सांगितलं. श्रवणानं काय होणार आहे तर आपल्या स्वरूप आपल्याला कळणार आहे. मग नुसतं स्वरूप कळालं शब्दानं तर ते ज्ञान आपल्याला अनुभूतीकडे नेणार आहे का तर नेणार नाही. मग काय करायला पाहिजे? मनन करायला पाहिजे. मग ते कुणी करायला पाहिजे? ज्यानं ऐकलंय त्यानं करायला पाहिजे. तो किती वेळ दिवसातलं मनन करतो तर तो करत नाही. कुठे करतो? मनन म्हणजे काय सांगितलं त्यांनी? मनन शब्दाचा अर्थ महाराज सांगतात. निधिध्यासन शब्दाचा अर्थ विचारसागरामध्ये सांगितलाय, मननामध्ये सांगितलाय. मनन म्हणजे काय? पण मनन शब्दाचा अर्थ थोडक्यात जर सांगायचा म्हटलं तर जिथं मनच उरत नाही. मनन. मग मन नसणे म्हणजे काय तर कल्पना नसणे. मन नसणे म्हणजे काय तर वृत्ती नसणे. मन म्हणजे वृत्ती. कारण मन काय आहे? वायू तत्वाचं आहे. ते काय करतं तर ते कल्पना निर्माण करतं. ते कुठं आहे तर सूक्ष्म देहामध्ये आहे. ते कुठं आहे? त्याची निर्मिती कशी होते तर रजोगुणातनं निर्मिती. त्यांनी काय सांगितले? इंद्रिय आणि बुद्धी ह्या दोघांच्या मध्ये बसते. इंद्रिय इथं आणि बुद्धी माग, त्या दोघांच्या मध्ये बसते. आणि बुद्धीच्या पेक्षा त्याची क्वालिटी कमी असून सुद्धा बुद्धीच्या उरावर बसते. मन श्रेष्ठ का बुद्धी? बुद्धी श्रेष्ठ. मग आता बुद्धीनं मनाचं ऐकावं का मनानं बुद्धीचं ऐकावं तर मनानं बुद्धीचं ऐकावं. म्हणजे कुणावर कुणाचा लगाम पाहिजे? मनावर बुद्धीचा लगाम. ज्ञानेश्वर महाराज कसं म्हणतात बघा, आणि शुक्र शोणिताचा सांदा मिळचा पाचाचा बांधा, एकची वायू तत्व एकची दशदा, एकची वायू तत्व दशदा झाले. म्हणजे दशदा एकची झाले वायू तत्व. पुढे ते काय म्हणतात? आणि निलिमा अंबरी. बघा ज्ञानदेवांचं वाङ्मय एक शब्द एक शब्दावर चिंतन करत जर बसलो तर आपली बुद्धी काम करायचं बंद होईल. निलिमा अंबरी काय म्हणतात बघा सुनीलराव? निलिमा अंबरी म्हणजे काय? तसं नाही ज्ञानेश्वर सांगत. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानियाचे शिरोमणी आहेत. ते असं कसं सांगतील निळं आकाश म्हणून? ते काय म्हणतात? अरे आकाश निळं नाही पण आकाश निळं सारखं दिसते. हे सांगायला मृगतृष्णा लहरी म्हटले. मृगतृष्णा, मृगानं कुठे तृष्णा भागते होय? पण मृगानं तृष्णा भागत नसताना पण भासतय तस. वायाची फरारी वाओ झाला म्हणून आमचे विनयानंद महाराज सांगायचे, वायू तत्वातनं 2 तत्व प्रगट होतात. तुम्ही विचार करायला पाहिजे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपलं काय होतंय? ऐकतंय चला तुम्ही तुमच्याकडे, आम्ही आमच्याकडे. ज्ञानेश्वर त्यांच्या जागेवर कुठं? आळंदीमध्ये. म्हणून ज्ञान हे ईश्वराकडं, ईश्वर तत्वाकडं आणि ईश्वर स्वरूप करणार आहे. पण ज्ञानदेवांच्या भावातनं, ज्ञानदेवांच्या स्थितीतनं, ज्ञानदेवांच्या दृष्टीतनं ते जर आमच्या अंतकरणामध्ये जर आलं तर तेच अंतकरण आम्हाला देवत्व निर्माण करतं. त्याला प्रमाण काय म्हणणार? कारण एका ठिकाणी प्रमाण असं आहे, अविद्ये म्हणजे काय, अविद्येचे काय लक्षण? तर संत म्हणतात अविद्येचे काय लक्षण? अविद्या म्हणजे अंतकरण. वा, बरोबर आहे. कारण अंतकरण अविद्येचं कार्य आहे. अविद्या मायेचं कार्य आहे. मायेचे 2 रूप आहेत, 3 धरूया आपण. कोणकोणती कोणकोणती रूप आहेत मायेची? सांगा सांगा. काय चुकलं? चुकलं आपलीच माणसं आहेत. सांगा.
एक मायेची साधारणता घेऊया, दोन रूप, एक विद्या माया आणि एक अविद्या माया, बरोबर. तर ह्या विद्या माया अविद्या माया, पण पंचदशीकारांनी किंवा बाकीच्या वेदांतकार्यांनी काय केलेलं आहे, माया, त्यानंतर मलिन माया, मलिन माया, आणि तिसरी अविद्या माया. लक्षात आलं? एक माया, अविद्या माया आणि मलिन किंवा तमोगुणात्मक प्रकृती. तीन लक्षात ठेवा. काय काय लक्षात ठेवणार? हा, तमोगुण प्रधान प्रकृती, 2 नंबर अविद्या माया, 3 नंबर माया. आता ह्या मायेमध्ये त्या मायेचे 3 गुण सगळीकडे आहेत. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. बुद्धीला ताण पडणार पण इलाज नाही. हे आता महाराज म्हटले की आता हे नाही नाही बरोबर, त्रिगुणात्मकच माया आहे, पण त्या मायेचं विभाग झाले. कसे झाले नाही सांगतो की, तुमच्या लगेच लक्षात येईल. विद्या माया आहे की नाही, त्याच्या ठिकाणी ईश्वर, त्याच्यामध्ये जे ब्रह्म प्रतिबिंबित झालं की नाही, त्याला काय झालं, त्याच्यात पण कसं आहे, त्याच्यात पण खोच आहे, मोठं काम आहे ते. त्या मायेमध्ये सत्वगुण जास्त आहे. महाराज सांगतात बघा, हा, त्याला आवरण घालत नाही ती. का तर त्याच्यात ही 3 गुण आहेत, पण ती नाम मात्र आहेत. कोणते? रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण जास्त आहे. हे सगळं मी काय उलगडा करायला सांगितलंय. आता आपला विषय कसा आला होता, माया ही जी आहे ही काय आहे, 3 विभागामध्ये दाखवलेली आहे. मग हा जो आहे तो सत्वगुणाचा भाग जास्त आहे, त्याच्यामध्ये झालेले प्रतिबिंब ते चिदाभास जो आहे, पण तो चिदाभास कसा आहे, शुद्ध आहे, शुद्ध आहे, तिथे ईश्वर आहे. त्याला सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, हा, व्यापक हे त्याला दिलेलं आहे. त्यानंतर इकडचा जो आहे अविद्यात्मक भाग, तिथं जीवाचं निर्मिती आहे. आलं का लक्षात? जीवाची निर्मिती आहे. आणि तिथला जो शुद्ध भाग आहे तिथं कूटस्थ आहे, आणि इथं जो शुद्ध भाग आहे तो ब्रह्मचैतन्य आहे, शुद्ध भाग. आणि त्याला ज्या वेळेला, म्हणून महाराज आमचे सांगायचे की त्या ब्रह्माला ज्या वेळेला डाग लागला मायेचा, ते असा सोन्याला डाग लागल्यानंतर काय निर्माण होते, दागिना. शुद्ध सोन्याला डाग लागला म्हणून आम्ही काय म्हणतो त्याला, दागिना. तसं या ब्रह्मचैतन्याला आता डाग लागलाय आणि हा देहरूपी दागिना तयार झाला. लागला की नाही डाग? डाग आहे की शुद्ध सोनं आहे? आता सर काय तुमचं मन आहे, दागिना आहे की नाही? मग शुद्ध सोनं आहे का नाही दागिन्यामध्ये? अगा सोने लेणे होऊनी घडे, अगा सोने लेणे होऊनी घडे, तरी तयाचे सोने पण न मोडे, वरी अलंकार ते वरचिलीकडे लेतयाचे निभावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे ते तत्व जरी विश्वरूपानं प्रगट झालं तरी त्या विश्वामध्ये जशी दागिन्यामध्ये अंतर्बाह्य सोन्याची सत्ता आहे, तसं या विश्वामध्ये एकच स्फूर्ती व्यापलेली आहे. म्हणून याच ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जगाची स्फूर्ती आहे का जगात स्फूर्ती आहे? जगात स्फूर्ती आहे. जगात. मग जग कुठे आहे? तर त्याला सांगत असताना सांगतात, ज्याला ब्रह्म कळलं असं वाटतं त्याला जग विचारत जावं, आणि ज्याला जग कळलं असं वाटतं त्याला ब्रह्म कसं आहे विचारत जावं. कारण का, नाम मात्र भेद आहे. वाचारंभनम असं त्याला वेदांतकार म्हणतात. मग आपला विषय चालला होता की आपल्याला परोक्ष ज्ञान आहे, पण ते दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष ते अजून झालेलं नाही. त्याच्यासाठी काय करावं
तर त्याच्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन विषय निघाला होता मननापासून. ते मन नसलेली स्थिती तिथं निघाल, पण ते मन नाहीच होणं त्याच्यासाठी मी विषय नेला ज्ञानेश्वरीमध्ये. ते ज्ञानेश्वरीमध्ये विषय नेल्यानंतर निलिमा अंबरी मृगतृष्णा लहरी वायाची फरारी वाहो झाला, तिकडे गेलं प्रकरण. वायुतत्व आलं, वायुतत्व आलं ना ते, आणि वायुतत्व आलं की मग चंचल आलं, आणि मग त्यातनं आपल्याला बाहेर पडायला इतका वेळ लागला. त्या सगळ्या नसताना भासते, मृगजळ नसताना भासते, आकाशाचा निळा रंग नसताना भासतोय. तसं आता आम्ही जे आहोत ना त्याचं ज्ञान नसल्यामुळं नाही ते भासते. तिथं हे गडी फसते, तिथं हा जीव फसतोय, तिथं माझी बुद्धी फसते. जीव तरी कशाला फसेल, तर जीव सुद्धा बिंबरूप असल्यामुळे तोही फसायचं काय कारण नाही, तो कशाला फसतोय त्यावेळेला. पण चिदाभास मात्र फसतोय. चिदाभासाचा ज्यानं अहंकार धरला बुद्धीमध्ये, तो मात्र या ठिकाणी क्षणाक्षणाला काय व्हायला लागलाय, फसायला लागलाय. म्हणून ज्ञानाच्या भूमिका कुणाच्या, म्हणून महाराज बघा बऱ्याच वेळा सांगतात त्या चिदाभासाच्या सांगितल्या. 7 अवस्था चिदाभासाच्या सांगितल्यात. मग आपला विषय काय होता, तर शुद्ध आत्मतत्व जसं एखाद्या स्फटिक मणीच्या सानिध्यामध्ये काय आलं, काय आलं, फुल आलं. मग काय होतंय, तांबडेपणा दिसतोय. मग ते स्फटिक मणी तांबडा आहे का हो, नाही. मग आता तो पूर्वी तांबडा होता, नाही. नंतर नाही, नाही. मग आता हे तांबडा कोण झाला खरं म्हणायचं, कोणाला दिसला तांबडा, स्फटिक मण्याला दिसला का फुलाला? स्फटिक मणी म्हणजे काय धरायचंय आता या ठिकाणी, ते जे कूटस्थ चैतन्य आहे त्याला स्फटिक मणी धरायचं नाही. स्फटिक मण्याला कूटस्थ धरायचं, आणि देहाचं नुसत्या एका देहाचं धरूया का, नाही. मग काय धरूया, हा कोण बोललं, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, जास्वंदीचं फूल धरायचं. काय धरायचं, 3 गुण आहेत. 3 गुणाचे रंग कोणकोणते दाखवलेत शास्त्रकारांनी. पांढरा रंग कुणाला दाखवलाय, सत्वगुणाला. लाल रंग कुणाला दाखवलाय, रजोगुणाला, तमोला. मग 3 देहाचे रंग कुठले कुठले दाखवल्यात, तसंच झाले की काळा रंग कारण देहाचा आहे, म्हणजे गाढ अज्ञान सांगितले. रजोगुणाचा सूक्ष्म देहाचा तांबडा दाखवलाय, आणि सत्वगुण, सत्वगुणाचा म्हणजे स्थूल देहाचा पांढरा दाखवलाय. पांढरा आहे ना, पांढरा, लाल आणि ह्या काळा दाखवला. रंग दाखवले हो, समजण्यासाठी, समजण्यासाठी दाखवले. मग हे जास्वंदीचं फूल आहे, आणि चैतन्य काय आहे, स्फटिकमणी आहे. मग त्या चैतन्य स्फटिकमणी असलेल्या चैतन्यामध्ये ह्याचा कधीही स्पर्श झालेला नाही. फक्त बघणाऱ्याला ज्ञान नसल्यामुळं त्याला भ्रांती निर्माण झाली की काय झालंय, हे स्फटिकमणी जो आहे तो लाल रंगाचा आहे. तसं माझंच मला स्वरूप न कळल्यामुळं, म्हणून महाराजांनी अज्ञानातलं अज्ञान सांगितलं. आणि अज्ञानातलं पहिलं अज्ञान निर्माण झालं, मी काय आहे, मी कोण कोण आहे, हे पहिलं अज्ञान निर्माण झालं. दुसरं काय झालं, मी देह आहे, हे दुसरं अज्ञान निर्माण झालं. म्हणून त्याला अज्ञानातलं अज्ञान, आणि तो देह सुद्धा मी नाही, मिथ्या आहे, पंचमहाभूतांचा आहे, हे न कळल्यामुळं मी त्याच्याशी तादात्म्य पावलो, सत्यबुद्धी झाली ना. आता हे आपण काय करायचंय, आपण जसं त्या दोघांचं काय करायचं आहे, आपल्याला स्फटिकमणी आणि जास्वंदीचं फूल, या दोघांचं पृथक्करण करायचं. काय करायचं, जास्वंदीचं फूल वेगळं काढायचं
आणि काढायचं. मग कुणी काढायचं? हे कधी आपण काढायचं. मग आपण काढायचं म्हणजे मन जे आहे ना ते ह्या जास्वंदीच्या फुलातनं काढायचं. कधी काढायचं? तर क्षणोक्षणी करा हाची काय विचार सांगितला? नाशिवंत म्हणजे कोण? जास्वंदीचं फूल. म्हणून देवाला जास्वंदीचं फूल घाला म्हणतात. कुठलं? शेजाऱ्याच्या झाडावरचं नव्हे, तर हे जास्वंदीचं फूल आहे. म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण हे जे फूल आहे हे फूल तू देवाला अर्पण कधी करायचं? सकाळी. आणि दिवसभर जमा करत बसायची ती फुलं. सकाळी घालायचं आणि दिवसभर फुलं जमा करत बसायची. मग ते फूल काय होते? फुलतंय. काय होते? अहो त्याला पाणी घातल्यावर फुलतंय होते फुल. तसं हे फुलायला लागले आता. ही विजना देह दशा जी आहे ना आमची, जीव दशा ही फुलायला लागली आमची. म्हणून शास्त्रकारांनी किती सुंदर सांगितलंय तुम्हाला सांगतो. देवाला फुले वाहा असं सांगितलंय. कोणती फुलं वा? अवघड आहे की नाही सुनीलराव? कोणती फुलं वाहूया म्हणजे देवाला आवडेल? नाही तुम्हाला काय वाटते? निशिगंधाचं फुल देवाला आवडते? नाही म्हणजे त्याच्याच एका अवयवावरच. होय महाराज, त्याच तुका म्हणे एका देहाचे अवयव. हा, आता त्याच्याच एक अवयव आहे. कारण भूचर, जलचर, वनचर आणि खेचर, चार. हे चार आहेत ना, एकच संहिते असं म्हणून सांगितले. पुढे आहे बघा, जेवी नाममात्र लुगडे तरी सूतचे असे उघडे म्हटले. का माती मृदू भांडे जयापुरी. काय ज्ञानदेव सांगत असताना, ज्ञानदेवांची वाणी म्हणजे अशी आहे, त्या परतत्वाला स्पर्श करणारे असल्यामुळे सांगत असताना अजातवादच सांगायला आणि अनुभूतीतनं सांगायला लागल्यात. मग अनुभूतीतला ज्या वेळेला काहीच झालेलं नाही, एकाच देहाचे अवयव आहेत. हा तुकाराम महाराजांचा ज्ञान विश्वात्मक जग आहे. आता विश्वात्मके देवी आहे. ज्ञानदेवांचा अनुभव आहे, संतांचा अनुभव आहे. ओम नमोजी जनार्दना नाही भव अभव भावना न देखोनी मितूपणा नमन श्री चरणा सद्गुरुराया नमन श्री एकदंता एकपणे तूची आत एकी दाविसी अनेकता परी एकात्मता न मोडे. लक्षात येते ना? मग विषय काय होता? विषय काय होता? विषय जायला नको. फूल. हा, फूल. मग कोणतं फूल आपण रोज घालतो असा विषय होता. निशिगंधाचं घालतो, शेवंतीचं. सर तुम्ही कोणतं घालता? उत्तम बोला. म्हणजे मनरूपी फूल. मन हा मोगरा आणि म्हणून त्या मनाचा आणि मननाचा संबंध आहे. बघा, मन निर्माण झालं, वृत्ती निर्माण झाली की ती वृत्ती तुम्हाला आणि त्या चैतन्याला एकतर विभागते. बघा तुम्ही चिंतन करा, आकाशामध्ये काहीच नव्हतं, निरभ्र होतं आणि त्याच्या ठिकाणी अभ्र आलं. बघा जरा सुनीलराव विचार करा. ढग आले. महाराज त्याला प्रमाण दिले. आकाशी जे दुसरे, अभ्र जे विरे. आकाशामध्ये काहीच नसताना अभ्र आलं. मग ते काय करते? आकाशाला आणि अभ्राला सेपरेट करते. मग आता मला सांगा, आकाशाची सत्ता त्या अभ्राच्या आतमध्ये असलेल्या जलामध्ये. अभ्र म्हणजे काय? जल आहे. मग जलामध्ये आकाश आहे की नाही? आहे. मग तरी सुद्धा ती दृष्टी नसल्यामुळे आकाश त्या जलामध्ये अंतर्बाह्य व्याप्त असल्यामुळे आहे की नाही? त्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी? जलाकाश आणि महत आकाश. पण उपाधी काय करते? महाराज सांगतात, उपाधी वेगळं करून दाखवते, नसलेल्याला वेगळं करून दाखवते ना. अधिष्ठान आणि त्याच्यामध्ये भेद. पण तसं हे मन आहे ना, उपाधी ज्या वेळेला हा जीव स्वीकारतो ना, तो भेद निर्माण करतो. आणि महाराज सांगतात किती प्रकारचे भेद आहेत. जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद,
जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, ईश्वर ईश्वराचा भेद, असे किती भेद निर्माण करते. आता तुम्ही मला सांगा, हे 5 भूताचं आहे, तुमचं किती 6 भूताचं आहे, 5 भूताचं आहे. तुमच्यातलं चैतन्य माझ्यातलं चैतन्य एकच आहे. चैतन्य चैतन्याचं मिलन होतंय की नाही? होतंय. प्रकृती प्रकृतीचं मिलन होतंय का नाही? येत आहे. मग तिथं तू आणि मी आला कुठून? तर हे मन निर्माण करते, हे मन निर्माण करते. आणि मनाचं लक्षण काय? मनाचं लक्षण काय नाही, जाणीव. एका वायू तत्वातनं दोघं निर्माण झाली. कोणकोणती? एक मन आणि एक प्राण. बघा, विचार करा, विचार करायचं. आता तुम्हाला थोडंसं काय होणार? जड होणार का? हे ऐकलंय पहिल्यांदा, सारखं ऐकायचं. हा मनुष्य, हा देह सुद्धा एकेकाळी तुमच्यासारखा, आता सुद्धा काय तुमच्यापेक्षा काय वेगळा नाही. हा देह सांगतोय मी, चैतन्यानं आपण सगळेजण एकच आहोत. पण देहाच्या माध्यमातून, अंतकरणाच्या संस्काराच्या माध्यमातून आपण काय आहोत? भिन्न भिन्न आहोत. त्यालाच काय म्हटलेलं आहे? सूक्ष्म देह. सूक्ष्म देहावरचे संस्कार आपले वेगवेगळे आहेत. नाहीतर स्थूल देहाच्या माध्यमातून जर घेतलो आपण, तर आपण कसे आहोत? तर स्थूल देह सगळ्यांचा सारखाच आहे हो. त्याला जड मूळ अचेतन म्हटले. पण ह्याला स्वतःला सत्ता नाही. मग हे चाललं पाहिजे म्हणून देवानं काय केलं? आतमध्ये एक मायक्रोचिप बसवली. दिसत तर नाहीच, ही नजर मोबाईल मधली दिसत्या, पण ही चिप आहे की नाही? ही काय मन कुठं आहे सांगा बरं? आता मी सांगितलं मनाचं स्थान, ते गेलं विसरून, परत रिमाइंड करतो. ती गेलं की कुठे सांगा बरं मनाचं स्थान? गुरुजी सांगा. मग मन आणि बुद्धी, इंद्रिय आणि बुद्धी माझारली या संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असते. कुणाच्या कोणामध्ये आहे? मन आणि इंद्रिय आणि बुद्धी. मग काय करते मन? इकडं बुद्धी आणि इकडं इंद्रिय, ह्याच्या मध्ये बसले. बुद्धीच ऐकत नाही. मग आता काय करायचं? पाणी पाजायला जायचंय, ते मन आहे तिथे. जाऊ का नको, जाऊ का नको, संकल्प विकल्प करायला सुरुवात करते. ते बुद्धी म्हणते जायला पाहिजे. हे काय म्हणते? झोप, उद्या पाऊस पडेल. संकल्प आणि विकल्प हे मनोरथांच्या उतरंडी, उतरी अंडरची, उतरी अंडरची. हे काम करते कोण? जे आशे ते वाढवी, गामाती चढवी, जे पाठी पूर्वी भयासिगा, जे प्रवृत्तीचे मूळ कामाजयाचे बळ, जे अखंड सुये सूळ अहंकाराचे, जे प्रवृत्तीचे मूळ ते एकदा निर्माण झालं की तुम्हाला कुठेतरी प्रवृत्त केल्याशिवाय सोडतच नाही. ते म्हणून मनन सोपं नाही. आणि निधिध्यासन काय माहितीये का? शिया हितच माणूस, अहो श्रवणच करणं अगोदर. आता मला एक सांगा, श्रवण करायचं म्हणजे काय? श्रवण काय करणार तुम्ही? श्रवण आत्मा श्रोतव्या म्हटलं. आत्मा नाही, आत्मा वारे श्रोतव्या, आत्मा वारे श्रोतव्या, द्रष्टव्या, मंतव्या, निदिध्य. आता काय म्हणायला लागल्यात बघा. हो काय संत सांगायला लागल्या, अरे तू आत्म्याचंच, त्या स्वरूपाचंच च लावलाय. आत्मा वारे श्रोतव्या, द्रष्टव्या, मंतव्या. हे कोण कुणाला सांगायला लागले? या आज्ञवल्क्य सांगायला लागल्यात. तू आत्म्याचंच. आणि आम्ही दिवसभर काय करतो? मग आमचं विपरीत नाही ज्ञान, सगळं विपरीत ज्ञान चालू आहे. मग विपरीत ज्ञानामध्ये सुख आहे, विपरीत ज्ञानामध्ये दुःख आहे. आणि दिवसभर आम्ही विपरीत ज्ञानात आहे. मी देह आहे, विपरीत ज्ञान आहे. मी सुखी आहे, विपरीत ज्ञान आहे. मी दुःखी आहे, विपरीत ज्ञान आहे. माझं विपरीत ज्ञान, अहंता विपरीत ज्ञान, ममता विपरीत ज्ञान, ज्ञान विपरीत. मी ज्ञानी आहे,
विपरीत ज्ञान. मी प्रवचनकार आहे, बोला. मी कसा म्हणू विपरीत ज्ञान आहे म्हणून? तुम्ही म्हणा विपरीत ज्ञान आहे. मी श्रोता आहे, विपरीत ज्ञान आहे. मी भोगता आहे, विपरीत ज्ञान आहे. मी भोग्य आहे, मी विपरीत ज्ञान आहे. मी चालतो, विपरीत ज्ञान आहे. मी खातो, मी कोणतं ज्ञान तुमचं विपरीत नाही, ते म्हणजे यथार्थ ज्ञान आहे. एकच ज्ञान आहे आणि तो आम्ही दिवसभर विचार करत नाही. आणि ते केला तर कसा माहितीये का, आकाशात वीज चमकते तसा. दिवसातनं 24 तासातनं वीज चमकते आमची. होय होय आपण, होय 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 आपण ब्रह्म आहे, होय होय ब्रह्म आहे आपण. तंबाखू काढ, कुठलं काय सांगायला लागलास, ब्रह्म आहे आपण. चमकत नाही म्हणजे या पावसाळ्यात त्या पावसाळ्यात चमकायला लागली. म्हणजे आमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आहे का अज्ञान आहे? तर सगळं आमचा अज्ञानातला व्यवहार आहे. म्हणून आपला विषय सुरू झाला होता. सुनीलराव इकडे लक्ष द्या, डोकं नंतर खाजू आपण. तर आपला विषय असा चालू होता की महाराजांनी विषय सुरुवात केलेला होता अविद्येच्या कारणामुळे. पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवायची, या सगळ्या भासाला, दुःखाला, प्रपंचाला, जन्म मरणाला, भ्रांतीला, ज्या काही वेगवेगळ्या भ्रांती सांगितल्या, सगळ्या अविद्या, त्याच्यातून भ्रम निर्माण होतो, त्याच्यातून भ्रांती निर्माण होते. त्या भ्रांतीमुळे सुखदुःख, भ्रांतीमुळे जन्म मरण आहे, एका अविद्येमुळे. आणि ती अविद्या आमच्या बरोबर कायम पत्नी आमची अविद्याच आहे. सुरुची आणि सुनीती, सुनीती आणि सुरुची दोन पत्नी होत्या उत्तानपाद राजाच्या. बरोबर आहे ना विठ्ठलराव? हा, तशी दोन पत्नी. उत्तानपाद राजा कोण? होय, उत्तानपाद राजा कोण? हा, ध्रुवाचे वडील. आणि ध्रुव कोण? उत्तानपाद राजाचा मुलगा. होय. आणि उत्तानपाद राजा कोण? ध्रुवाचा पती. अहो, उत्तानपाद म्हणजे ज्याचे पाय वर आहेत, उत्तानपाद, आणि डोकं खाली आहे, त्याला उत्तानपाद राजा म्हणतात. तसा हा जीव आहे का नाही, त्याचं डोकं गेले खाली, पाय झाल्यात वर, त्याचा मेंदू, त्या मेंदू खाली आलाय, त्याचा खाली आलाय म्हणजे काय? तो जडाकडे जायला लागलाय, जडाकडं. तो हा उत्तानपाद राजा आहे. आणि तो कुठं होता? आईच्या गर्भामध्ये असताना सुद्धा वर पाय असतात आणि खाली डोकं असते. तो राजा उत्तानपाद तिथं आहे. तो बाहेर आला आणि जो पाय बाहेर काढून येतो ना, त्याला पायाळू म्हणतात. त्याला जमिनीतलं पाणी दिसते. तसं या जीवाला तो डोकं खाली आणि पाय वर आहे, म्हणजे याची बुद्धी ही या पंचज्ञानेंद्रियांना, इथं पंचज्ञानेंद्रियाचं ज्ञानेंद्रिय इथं आहेत हो. म्हणून शास्त्रकारांनी काय सांगितलं आहे, इथं स्वर्ग आहे. कुठं स्वर्ग? कुठं आहे? हा, वर नाही. अहो, वर विनयानंद काय म्हणायचे, वर जर स्वर्ग असता तर एखादं मिसाईल लागला असतं, थटलं असतं की म्हटले जाऊन. आता एवढं चंद्रावर सोडलं, कुठेतरी लागायला पाहिजे होतं की, काय पाहिजे, लागलं नाही. मग तिथं विष्णू आहे ना, शेषशाही आहे, ती झोपलाय, जागा नव्हती त्याला कुठे झोपायला, ती शेषावर झोपला नाही. अहो, शास्त्रकारांनी अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, त्याच्यावर मनन होणं आवश्यक आहे, चिंतन होणं आवश्यक आहे. बरोबर आहे ना सर? मग आपला विषय काय चालू होता? विषय जाते लगेच उत्तानपाद राजा. हा जीव आहे ना, हे ज्ञानेंद्रिय वर आहेत, तर त्याचा वापर काय करतोय? दिलेंद्रिय, हातपाय, कान. काय ज्ञानेंद्रियाचा वापर काय कशाला दिले? जेने जोडीशी नारायण. मग ही ज्ञानेंद्रिय घेऊन बिचारा या कर्मेंद्रियांना घेऊन हा जीव आहे ना, तो विषय भोगतो. आणि तुम्ही म्हणता ना, तुम्ही नोकरी पोटासाठी करता, तुम्ही शेती पोटासाठी. मग पोट कुठं आहे? खाली आहे. म्हणजे आमची वृत्ती आता वरून खाली व्हायला लागल्या. ह्याला उत्तानपाद राजा म्हणायचं.
जो वरून खाली वाहतो त्याला उत्तानपाद, आणि जो खालून वर जातो त्याला प्रल्हाद म्हटले, त्याला ध्रुव म्हटले. आम्ही खालून वर आमची बघा, जो वरून खाली वाहतो ना तिला काय म्हटले, धारा. तिला काय म्हटले, धारा. म्हणून बऱ्याच वेळेला धारेला लागलेला मनुष्य वाचत नाही. तसं ह्या इंद्रियांची पंचविषयाकडे असलेली धारा जर खंडित झाली नाही तर वाचत नाही मनुष्य. विषय विषयांचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आणि जो विषयांची धाव खंडित करतो आणि पाठीमागं फिरतो, प्रवृत्तीतून निवृत्तीकडे येतो, त्याला राधा म्हटले. मग आता हे मन, त्याच्या ठिकाणी दोन वृत्ती आहेत, एक राधा वृत्ती आणि एक धारा वृत्ती. ज्याची राधा वृत्ती आहे ना त्याला म्हणायचं राधा रमण. गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण जय जय, गोविंद जय जय. आता ते काय करायचं ते आता आपण आपल्याकडे बघायचं. मी राधा रमण आहे का धारा रमण आहे? तर सुनीलराव, आपण बऱ्याच वेळेला धारा रमण आहे. कोण जिंकणार, कोण सत्य देणार, त्यांना पेन्शन किती मिळते, महिन्याला पगार किती मिळतो, सगळ्या ह्या वृत्ती आमच्या चालू आहेत का नाही? मनात येतात नाही हे सगळ्या गोष्टी का नाही येत? त्याला जर मिळाली नसती तर बरं झालं असतं पेन्शन. मास्तरांना पेन्शन कशाला पाहिजे? वृत्ती उठतात ना का नाही उठत? तर साधारणपणे 40,000 वृत्ती उठतात दिवसात. किती? 40,000. आणि ह्या वृत्तीच्या माध्यमातनं हे मन आहे ना, मन आपल्याला बहिर्मुख करते. म्हणजे काय करते ते मन? मन इकडं चैतन्याची सत्ता घेते आणि दृश्याला उभं करते. चैतन्याची सत्ता घेते. मन स्वरूपाच्या ठिकाणी निद्रिस्त होते वृत्ती आमची. मग अंतकरण आहे ना, त्या अंतकरणात 4 भाग आहेत. मग अशी आमचा विषय झाला, 4 भाग म्हणजे वेगवेगळे असे भाग नाहीत, एकच वृत्ती 4 प्रकारची आहे. पण त्याला कारण अंतकरण आहे आणि अंतकरणाच्या ठिकाणी अविद्या आहे. अविद्येमुळं काय झालं? अविद्येमुळं अहंकार निर्माण झाला. कसा? तर स्वरूपाची विस्मृती झाली आणि दृढ अशा मी देह आहे अशा बुद्धीची स्फुरण झाली. अविद्येमुळे काय झालं? स्वरूपाची विस्मृती झाली आणि मी देह आहे असं दृढ स्फुरण झालं, त्याला अहंकार म्हणायचं. तिथं देहअहंकार निर्माण झाला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा देहअहंकार नाथीला समूळ जयाचा नाशिला, परमात्मा संचला आधीच आहे. तिथं आधीच म्हणजे आम्ही परमात्म रूप आहोत. मग परमात्म रूप असताना मी देहरूप कसा झालो? तर त्याला कारण देहअहंकार. देह का अहंकाराला कारण काय? स्वस्वरूपाचं आज्ञा. महाराजांनी त्यात बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. ते शरीराला कारण काय? तर पाप पुण्य. पाप पुण्याला कारण काय? धर्म अधर्म. त्याला कारण काय? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. हा असं ते सांगत सांगत गेलं आणि शेवटी काय सांगितलं त्यांनी? स्वस्वरूपाचं आज्ञा. तसं आता आम्ही सगळेजण परमात्म रूपच आहोत. तरी पण आता सुद्धा वाटणार काय सांगा लागलाय तुम्ही असं. अहो लगेच सांगते ते मन. मन बघा तुम्ही आत्ताच विचारून बघा त्याला विचारा आत्ता, तू परमात्म रूप आहेस का म्हणून. मी? तुम्ही असशीला. महाराजच म्हटले की असे महात्मे म्हटलेच नाही, तुम्ही असशीला म्हणतात. नाही आपण आता तुम्ही सुद्धा बघा की म्हणजे आपण अजून अज्ञानातच आहे. किती अज्ञानात आहे बघ. नाही, आपण परमात्म रूप आहोत आणि हा देह मिथ्या आहे. पण या मिथ्या देहाचं मिथ्यत्व न समजल्यामुळे त्याचं सत्यत्व बुद्धी आमच्या अंतकरणात आहे. बरोबर आहे ना? आणि ह्या सत्यत्व बुद्धीमुळे हा जो आता हा मुख्य विषय आता घेतो आणि मग आपण थांबूया. तर हे नसल्यामुळे ती संवित जी आहे मुख्य, ती संवित ती कशी आहे? तर ती कशी आहे? संवितीचं स्वरूप काय आहे? तर ती चिद्रूप आहे.
ती सतरूप आहे, चिद्रूप आहे आणि ती ज्ञानरूप आहे. हा, लक्षात येते ना? का सतरूप आहे? का सतरूप आहे? तिन्ही करायला लागलं ते. तिचा हा चिद्रूप काय आहे? ज्ञान स्वरूप आहे. आणि ती आनंद रूप आहे. का? तर सगळा व्यवहार आनंदासाठी होतो, पण आनंद हे माझं स्वरूप आहे हे आपल्या लक्षात येत नाही. पण सगळ्या क्रिया मात्र कशासाठी होतात? आनंदासाठी होतात. पण आनंद हे माझं स्वरूप आहे. म्हणून हे जे संवित आहे, ही संवित स्वतःला विसरली का? महाराज बऱ्याच वेळेला सांगतात, अज्ञान कुणाचं धरायचं? कुणाचं धरायचं अज्ञान? स्वरूपाच्या ठिकाणी तिन्ही काळामध्ये काहीच झालेलं नाही. मग काहीच झालेलं नाही तर दिसतंय ते काय आहे, रडतंय ते काय आहे. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी अज्ञान कल्पून मानावं लागलं, अज्ञान भ्रम स्वीकारावा लागला. असं घ्यायचं थोडंसं. हा, सामान्याच्या हा, ज्ञान विषय स्वरूपाचं अज्ञान. हा, सामान्याचं ज्ञान आहे. हा, सामान्याचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान. अज्ञान कुठं कार्य करतं? तर सामान्य स्वरूपाच्या ठिकाणी ते कार्य करतं. आता लक्षात आलं? सामान्याचं ज्ञान आहे आपल्याला, पण आपल्या विशेष स्वरूपाचं काय आहे? अज्ञान आहे. आणि म्हणून त्या विशेष स्वरूपाचं अज्ञान घालवण्यासाठी आपल्याला मनन निधिध्यासन करायला पाहिजे. आता झालं काय? आता इथं काय ओवी आहे? म्हणून अविद्या निमित्ते. आणि अविद्येचं स्वरूप सांगितलं. अविद्येचं लक्षण, अविद्या म्हणजे अंतःकरण. दुसरं अंतःकरणाचं स्वरूप सांगितलं रामदास स्वामींनी. अंतःकरण म्हणजे काय आहे? अंतःकरण, अंतःकरण म्हणजे जाणीव. आपला मागच्या वेळेला विषय झाला. आता ती जाणीव म्हणजे ते चित्त, म्हणजे ते ज्ञान कुठं आलं? अंतःकरणाच्या ठिकाणी. आता अंतःकरणामध्ये काय आहेत? नाही, अंतःकरणामध्ये तीन गोष्टी आहेत: संकल्प, वासना आणि संस्कार. आता बंद कुठं व्हायला लागलाय? स्थूल देहाला व्हायला लागलाय, कारण देहाला व्हायला लागलाय, का आत्मस्वरूपाला व्हायला लागलाय? बंद कुठं व्हायला लागलाय? लक्षात येते का तुमच्या? काय मी काय म्हणायला लागलोय? आपला हा जन्म आता प्राप्त झाला, तो कशामुळे प्राप्त झाला? कर्मानं प्राप्त झाला. कर्माचा बंध कुणी बांधला? जीवानं बांधला. कुठं बांधला? परड्यात नाही, सूक्ष्म देहात बांधला. हो, सूक्ष्म देहात बंध बांधला. कशी प्रक्रिया झाली? बंधाची प्रक्रिया कशी झाली ती आता विषय चालू आहे आपला. बंद प्रक्रिया कशी झाली म्हणजे त्या संवितीला बंद प्रक्रिया कशी झाली? जो शुद्ध जीव होता तो जीव दशेला कसा आला, असा विषय आता आपला चालू आहे. मग आता या सूक्ष्म देहाच्या ठिकाणी तीन गोष्टी आहेत. कोणकोणत्या सांगितलं ना आता? संकल्प, वासना आणि संस्कार. संकल्प कुठं आहेत? मनामध्ये. वासना कुठं आहेत? चित्तामध्ये. आणि संस्कार कुठं आहेत? बुद्धीमध्ये. आता हे नवीन आहे, सगळं नवीन आहे ना? नवीन आहे ना? हे ऐकायला नवीन आहे ना? नवीन आहे. नवीन आहे म्हणजे आम्हालाही नवीनच होतं, पण ते ऐकून ऐकून आता ते बुद्धीमध्ये आलं. बुद्धीमध्ये संस्कार होतोय. उदाहरण सांगतो. उदाहरण काय? हे काय? मोबाईल. आता हे कुठं आहे? हातात नाही, बुद्धीत आहे. विषय काय चालू आहे आपला? संस्कार कुठं आहे? आता हे एखाद्या माणसाला माहित नाही, लहान मुलाला त्याला विचारलं हे काय काय धरणार देणार फेकून. आता फेकलं, मग काय प्रक्रिया घडली? नालायक, अक्कल नाही, 25,000चा आहे, त्याला काय 25,000चा काय 25 पैशाचा काय? आता बघा, बंद झाला का त्याला? पाप झालं, पुण्य झालं, मग कुणाला झालं? शिव्या कोणी दिल्या? शिव्या कोणी दिल्या? आता मला सांगा, मोबाईलला तरी काय झालं? समजा यातलं ते पडलं, विस्कळून पडलं, ह्याला काय झालं? ह्यालाही काय झालं नाही, बाळालाही काय झालं नाही, आणि मग कुणाला झालं?
अहो ज्यानं स्वतःच्या बुद्धीमध्ये हा मोबाईल आहे 25,000चा आहे, डबल स्लिम सिमचा आहे, अमक्या अमक्या कंपनीचा आहे, ह्याच्यात अत्यंत महत्वाची गोपनीय माहिती आहे, माझे आवडते सगळे त्याच्यामध्ये प्रवचन कीर्तन आहेत, आणि ह्याचं मार मोठं नुकसान झालं. कुणाचं नुकसान झालं? आत्म्याचं नुकसान झालं. विठ्ठलराव, आत्म्याचं कधी नुकसान होते? कधी फायदा होतोय? आणि मग कसं काय 10 मिनिटं गेली? बायकोनं शिव्या दिल्या, बायको ओरडली, समजा शिव्या शब्द काढून टाका हो, तो बायको ओरडली, मग काय झालं? आत्म्याला दुःख झालं का जड मूड अचेतन देहाला दुःख झालं? कुणाला दुःख झालं? बरं समजा 1 एकरामध्ये 80 टन ऊस आला, मग काय झालं? कुणाला काय झालं? शेताला झालं का ऊसाला झालं का आत्म्याला झालं, चैतन्य स्वरूपाला झालं, कुणाला झालं? का अंतःकरणाला तर झालं? अहो कुठं काय झालं? काय झालंच नाही. तेच सांगते ते, अरे काय झालंच नाही, काहीच झालेलं नाही. म्हणून कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेनेहारी म्हटलं. इच्छा वेते जवळी हरीचे चरण. हा, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा म्हटलं. कल्पना पहिली उठली, मी देह आहे, त्या कल्पनेला ती माया कारणीभूत आहे, अविद्या. त्या अविद्येमुळं एक चैतन्य. बघा 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सुखाची व्याख्या करत असताना, दुःखाची व्याख्या करत असताना काय म्हणतात? वाया मन हे नाव एरवी कल्पना ती सावेव, जयाचेनी संगे जीव दशावस्थ. जीव दशावस्थ मला वाटते 13व्या अध्यायात असेल ओवी, किंवा 6व्या अध्यायामध्ये असेल. वाया मन हे नाव 13व्या अध्याय. ह्या मनामुळेच, हा मनाचं स्वरूप सांगत असताना वाया. अर्जुना तू मन मन म्हणतोयस का नाही? अरे मनच नाही म्हणतात. मनच नाही, मग मनन कसं करायचं? मनच नाही, मग मनन कसं करायचं? मग मन नाही कुणाला? ज्यांनी मन गायब केले त्याला. हिथं आम्हाला नाचवायला लागले, शेताकडे न्यायला लागले, पाणी पाजायला लागले, सुखी करायला लागले, दुःखी करायला लागले. ह्या जन्मातनं पुढच्या जन्मात जायचं म्हणते, मी वारकरी आहे म्हणते, मी हरिभक्त आहे म्हणते, मी आमका आहे. पाहू दिवसभर तेच म्हणते, आम्ही काहीच म्हणत नाही. मी अमक्याचा पती आहे, मी पत्नी आहे, मी पुरुष आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी क्षुद्र आहे, मी ब्राह्मण आहे, मी जाणतो, मी असं, मी प्रवचनकार, मी एवढी प्रवचन केली, मी असं. थांबते, थांब म्हटलं का नाही तर नवीन काढते विषय. राहून दे म्हणते, दुसरा काढूया विषय, शेताचा विषय घेऊया. मग त्या बुद्धीला सांगायला लागते, त्याला जरा थांबव, त्याला जरा थांबव. मग बुद्धी जर त्याच्या गप म्हटलं का नाही, आज एकादशी आहे, आज काही खायचं नाही, आज भगर खायची नाही, आज शाबू खायचा नाही, मग राहून दे, नाही खायचं. जरा त्याला जरा आम्ही बगर सांगितले शास्त्रकारांनी बगर खायला. मग तिथं गेल्यापर्यंत काय म्हणते, पाव किलो आणि का अर्धा किलो. मग खायचीच आहे तर पोट भरून खाल्ल्याला काय बिघडते? आणि मग पांडुरंग बरोबरच आहे की, पण बगरीत गेला नव्हे. पांडुरंग काय, भगरीत बी पांडुरंग आहे, खिचडीतही पांडुरंग आहे, पण रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेला ही पूर चढे, पाणीच पाणी चोहीकडे गेला माधव कुणीकडे. म्हणजे पांडुरंग स्वतःच एकादशी करायला लागलेला आहे आता, आणि भगरीच्या शोधात पांडुरंग. असं एक वारकऱ्याचं स्वरूप झाले का काय समजेल झाल्या. काय करावं आता, कसं काय निराकरण कसं करायचं, यातनं बाहेर कसं पडायचं? म्हणजे आम्ही कोणत्या पातळीवर आहोत आता बघा. एक चैतन्य पहिला आहे, लक्षात घ्या सुनीलराव, ती तर गेलंच आता विस्मरून, कधीच गेलेला आहे. बघा कसं होतंय प्रकरण. बघा ते ज्या वेळेला देहात येते की नाही,
त्याचं नाव पुरुष होते आणि देहाला प्रकृती नाव येते. ज्या वेळेला ते पुरुष पण विसरते त्यावेळेला त्याचं नाव जाणीव येते आणि प्रकृतीला नाव चंचलता येते. त्याच्या पुढे आणि खाली घसरलं, चंचलतेपासून खाली आलं तर त्याचं नाव होते विद्या. जाणीवेचं नाव होते विद्या आणि प्रकृतीतल्याचं नाव होते ईश. ईश आणि याचं नाव विद्या. कळालं ना? आणि त्याच्याही खाली आलं तर त्याचं नाव होते अविद्या आणि याचं प्रकृतीतलं नाव होते जीव. आता काय करायचंय? मागं जायचा. जीवानं ईश्वराकडे जायचं, ईश्वरानं जाणीवेकडे जायचं, जाणीवेनं पुरुषाकडे जायचं आणि पुरुषानं ब्रह्माकडे जायचं. आता काय होते? ब्रह्म अविद्येच्या माध्यमातनं या देहातच मर्यादित झाल्यासारखं झालं पुरुष. आता आम्ही पुरुष याला म्हणतो आणि संत म्हणतात यातला पुरुष आत्मपुरुष. म्हणजे तेही कळे ना आम्हाला अजून. पुरुष शब्दाचा अर्थ किती सुंदर आहे. पुरीमध्ये राहणारा ईश म्हणजे पुरुष. आता मी पुरुष आहे असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला तुम्हाला काय असं म्हणायचंय या पुरीमध्ये राहणारा मी ईश आहे म्हणून? त्यावेळेला बायकोकडे बघते, मी पुरुष आहे म्हणजे कोण? देह पुरुष आहे. बर, तुम्हाला ज्या वेळेला एखादी हे देतात काय प्रश्नावली, तुमचं नाव लिहा, गाव लिहा, लिंग लिहा म्हणतात. मग लिंग काय लिहिता तुम्ही? पुरुष. त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं काय मी देहामध्ये पुरीमध्ये राहणार चैतन्य आहे म्हणून? मग काय वाटतं? देह संबंध नाही. हा, मग देह संबंध म्हणजे काय आपण ब्रह्म आहे? नाही, आपण देह आहोत. मग तेच तत्व विसरल्यामुळे कसं झालं? पुरुष झालं. पण ते कुणाला? ज्ञानाचं झालं. आणि अज्ञानाचं काय झालं? प्रकृती. हा, आता पण ज्ञानाचं पुढे काय होते? तर ज्ञानाच्या ठिकाणी अंतकरणाच्या जाणीव अखंड असते. मनबुद्धी अहंकार चित्तामी नाहम न च श्रोत्र जिवे न च घ्राण नेत्रे न च योम भूमिर्न तेजो न वायुहा चिदानंद रूपम शिवो. ही जाणीव त्याच्या ठिकाणी असते. आणि अज्ञानाची काय असते? चंचलता. ती अंतकरणाच्या ठिकाणी आहे. चंचल आहे अंतकरण, जाग्यावर बसना. कोणत्या स्वरूपाच्या? चंचल. काय करते? चंचल करते. काय कसं करते माहितीये ना? त्या अंतकरणामधले जे संकल्प वासना संस्कार आहेत ना त्यातला एक कुठला तरी संकल्प घेते. चहा करू का कॉफी करू का दूध पिऊ? गप बस की. गप कसं बसणार? गप कसं बसणार? म्हणून तुका म्हणे गप्प बसला. गप्प जो बसला तुका म्हणे देव झाला. आणि गप्प कधी बसणार आहे माहितीये? नाही, सांगतो की तुम्हाला. वैखरी बंद करायची, पश्यंती बंद करायची, मध्यमा बंद करायची आणि परा पण बंद करायची. मग आता वैखरी कुठल्या देहात आहे? स्थूल देहात. मध्यमा कुठल्या देहात आहे? सूक्ष्म देहात. पश्यंती कुठल्या देहात आहे? कारण देहात. आणि परावानी कुठल्या देहात आहे? महाकारण देहात. आम्ही कुठल्या देहात आहे? स्थूल देहात. आणि बंद कुठलं करायचं चाललोय? शेतातला नळ बंद करायचा चाललाय इथं बसून. होईल? हे न स्थूल देहाला ओलांडलेलं नाही, सूक्ष्म देहाला ओलांडलेलं नाही, कारण देहाला पत्ता नाही याचा. कारण ते काय आहे तो. आणि महाकारणाचा विषय चालू आहे. म्हणजे द्रष्टा दृश्य दर्शन ही दृश्य आहे. हे दृश्य आहे. द्रष्टा दृश्य दर्शन हे दृश्य आहे. अनात्मा आहे म्हणून सांगितलं. आणि त्याचा साक्षी मी आहे. तिथली चर्चा चालू आहे. आणि ह्यो स्थूल देहात बसलाय आणि तिकडची कल्पना करायला लागलाय. म्हणजे खाली दरीत उभा राहिलाय आणि वर डोंगरावर एक गाय चरायला लागल्या. ती कामधेनू गाय आहे. तिचं मला दूध प्यायचं आहे. होईल होय? होणार नाही का? तेवढा होणार नाही. आणि म्हणून आपला विषय काय चालू होता? विषय काय चालू होता? विषय असं जातोय. विषय काय चालू होता? काय चालू होता? गेलं ना लक्षात ना? गेलं. मग परा पश्यंती म्हणून गप्प बसायचं. आणि काय चालू होता? गप्प बसणं. मन
मन गप्प बसना, प्रवाहित होते. हा असा विषय चालू होता की पुरुषाची झाली जाणीव, इकडे काय झालं प्रकृतीमध्ये चंचलता आली. मग त्या पुरुषाचा काय झाला ईश, इकडे प्रकृतीत काय झालं मायेमध्ये काय झालं विद्या माया. त्यानंतर ईशाचं पुढं काय झालं जीव. असं का टेन्शन आल्यासारखं करताय. आणि याला संबंध कुठला आला असू द्या नका काय टेन्शन घेऊ, मी आहे की मी पुस्तक उलगडायला लागलोय की. विद्या 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 इथे ईश झाला तो, आणि इकडे त्याला उपाधी कोणती लागली विद्या माया, आणि त्यालाच अविद्याला आली तर काय झाली जीव झाला. मग जीवानं काय कुणाची उपाधी सोडायची आहे अविद्येची. मग तो काय होणार ईश होणार. मग ईश्वरानं कुठली उपाधी सोडायची आहे विद्येची. मग तो काय जाणार जाणीव झाली त्याची मूळ स्वरूपाची. मग जाणीवेनं कुठली उपाधी सोडायची आहे अंतकरणाची. मग तो काय होणार पुरुष होणार. मग पुरुषानं आणि परत उपाधी कुठली सोडायची आहे प्रकृतीची. मग तो कोण होणार ब्रह्म होणार. असं केलं तर मग तुम्ही स्वतः देव होणार, तुम्हीच प्रकाशक होणार, तुम्हीच ईश्वर होणार, तुम्हीच ते तत्व होणार. आणि ते एक तत्व नाम दृढ धरी मना म्हटले, ते मननामध्ये दृढ धर म्हणते. मग हरीसी करू येईल तुझी. असं करूया असं करूया. आता हा एकच विषय मी तुम्हाला आता सांगितला अविद्या, त्यानं हे तत्व कसं होतं. आता मला दुसरा विषय सांगायचा आहे, ते म्हणजे हेच तत्व द्रष्टा दृश्य दर्शन कसं होते ते आपण पुढच्या वेळेला आपण बघूया. झालेली चर्चा ही सद्गुरूंच्या कृपेनं जशी स्फुरली तशी महाराजांच्या चरणी समर्पित केलेली आहे, तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित केलेली आहे. मीही तुमच्यासारखाच आहे, मला काही वेगळं समजू नका, काही कळतंय असं समजू नका. मीही तुमचा सारखा अभ्यास करायला लागलेलो आहे, हे समजून घ्यायला लागलोय. शास्त्र हे एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही, जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही. तुकाराम महाराज म्हणतात बोल बोलता गोड वाटे, करणी करिता तीर फाटे. एवढं सोपं नाही. म्हणून आपण काय करूया, जेवढा सुनीलराव वेळ मिळूया तेवढा अभ्यास करूया. कोण मोठं नाही, तुम्हाला जे कळते तुम्ही मला सांग, मला जे कळते तुम्हाला सांग. का तर परवा आदिनाथ महाराज सांगत होते की ईश्वरानं ही एक मोठ बांधल्या. का मोठ बांधल्या, विठ्ठलराव जर काम करायचे बंद झाले तर शेतातलं काम कोण करणार. मला औषधाच्या ठिकाणी नेमले, तुम्हाला शिक्षक, तुम्हाला शिक्षक, तुम्हाला शिक्षक. शिक्षकानं शिक्षकाचा धर्म, महाराजांनी प्रबोधनाचा धर्म घेतलेला आहे. त्यांनी आता निवांत झाल्यात, त्यांनी घरात आपलं घरातलं काही छोटं मोठं काम करा. ह्या सगळ्यांची ईश्वरानं मोठ बांधल्या. कशी बांधली तर सर्वांच्या अंतकरणात तो आहे. तो आता त्यानं आपल्याला जिवंत ठेवले, ही त्याची कृपा आहे. आता त्यानं आपल्याला जिवंत ठेवले त्या देहाला, ही त्याची कृपा आहे. आणि या आता अथर्वकडून काहीतरी वेगळं काम करून घेणार, काहीतरी करून घेणार. कारण का प्रकृती त्याची ती स्वामिनी आहे, आणि तो प्रकृतीला चेतना देऊन त्या प्रकृतीकडनं काहीतरी कार्य, तुमच्याकडून काहीतरी कार्य, ह्यांच्याकडून कार्य, असं हे विश्वरूप चालायसाठी ना सगळं हे कार्य चालू आहे आणि चालू राहणार आहे. मग आता आपण काय प्रयत्न, आपण काय विनंती करायची, मागणे हे तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांची संगती अनेक न काही मागू. तुका म्हणे आता उदार तो होई, मग ठेवी पायी संत. आणि काय, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, संसार व्यसनी पडो निधी, नामस्मरण गळो संत समागम, वावगाची श्रम नको देवा, पायी तीर्थाटन मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा सुख देई. हे सारखं मागायचं, हेच मागायचं. हेची घडो मज जन्मोजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान.
हा अनेक दर्शन विठोबाचे. मग हे मागायचं का नाही? कधी मागायचं? काय 7वा वेतनायोग पाहिजे तुम्हाला? 8वा वेतनायोग पाहिजे? नाही, तो मिळाला तो देणार तुम्हाला, आणि 9वा सुद्धा देईल, काय सांगता येत नाही. पण 9वा बौद्ध मागा, आणि 7वा राम मागा, आणि 8वा कृष्ण मागा. मग 7वा राम मागितला की 7वा वेतन आयोग लागला, 8वा कृष्ण मागितला की 8वा वेतन आयोग लागला, आणि 9वा बौद्ध मागितला, आणि 10वा तुम्ही आहे. कलंकी पुढे दावा नाही. ह्या कलंकी मधला 10वा तुम्ही आहे. हे कलंक आहे, आणि ह्या कलंकी मधला 10वा तुम्ही आहात. तेवढा तो मागा. आणि म्हणून आपण सगळ्यांनी तो 10वा मागूया आणि 10वा होऊया. कारण वेदांतामध्ये 10वा दशमो नष्ट, हा दशमो अस्मी तोम अस्मी, तूच 10वा आहेस. आणि म्हणून 9 द्वाराला लावा कुंप, आणि 10वा उघडे करा, पंगू करा मन गुरुच्या चरणी श्रीरंगाला वरा. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.